उकरूळ पंचायत समिती गणातील मनसेच्या उमेदवार प्रियंका जितेंद्र पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा। कर्जत तालुक्यात सुरू असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्यामुळे शिवसेना व परिवर्तन विकास आघाडीच्या समोर कठीण राजकीय प्रसंग उभा राहिला आहे। त्यामुळे कर्जत तालुक्यातील होत असलेल्या निवडणुका दिवसेंदिवस मोठ्या प्रतिष्ठेच्या ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। या दोन्ही राजकीय गटांमुळे सध्या मनसेचे रेल्वे इंजिन सुसाट धावत असून प्रचारात आघाडी घेतली असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। याच अनुषंगानं उकरूळ पंचायत समितीच्या उमेदवार प्रियंका जितेंद्र पाटील या मनसेकडून रेल्वे इंजिन निशाणी घेऊन स्वबळावर या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असल्यामुळे मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे। माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातील वकरूळ पंचायत समिती गणाच्या मनसेच्या उमेदवार प्रियंका जितेंद्र पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यापासून संपूर्ण पंचायत समिती गणातील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या उत्साहात या प्रचार दौऱ्यात सामील होत आहेत। त्यामुळे मनसेचे रेल्वे इंजिन कर्जत रेल्वे पट्ट्यात सुसाट वेगाने धावत असून राजकीय संघटनात्मक ताकद पाटील यांच्या मागे उभी असल्यामुळे या निवडणुकीत त्या मोठ्या मताधिक्याने पुढे येतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होताना दिसत आहे। तर या पंचायत समिती गणातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रातून त्यांना मिळत असणारा भरभरून प्रतिसाद हा मनसेच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरत असल्यामुळे या प्रभागातून मनसेच्या उमेदवार प्रियंका जितेंद्र पाटील यांना आशाने किरवली, पुलाची वाडी, उकरूळ, गारपोली येथून मतदारांचा मिळत असणारा प्रचंड वाढता पाठिंबा कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या उत्साहात या प्रचार दौऱ्यात सामील होत असल्याने तेथे प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे। या प्रभागातून मनसेचे सुशिक्षित उमेदवार प्रियंका पाटील यांना गावोगावी मतदारांचा मिळत असणारा प्रचंड वाढता पाठिंबा कार्यकर्ते विजयापर्यंत घेऊन जातील असा विश्वास मनसेचे नेते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे। त्यामुळे मनसेचे उमेदवार या ग्रामपंचायत क्षेत्रातून मोठे मताधिक्य घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। राजकीय बातम्या व परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।